तर इथं चुटकुताईचं अशा प्रकारे गाल वगैरे फुगले, आता स्वयंपाक वगैरे ती करू लागली. नमस्कार मित्र. तर चुटकुले नेलं होतं दवाखान्यातनी, तर दवाखान्यातनी गालफुगी एवढी दोन्ही साईडले गालं फुगले. पहिले एक साईडले फुगलं होतं, नंतर दवाखान्यात नेलं तर डॉक्टरनं सांगितलं की आता ही एका साईडली झाली तर ती दुसऱ्या साईडले बी होईल. आणि तसंच झालं खरोखर. ते काही दिवसानं म्हणजे 1-2 दिवसानं दुसऱ्या साईडले पण झाली. आणि दवाखान्यात नेल्याच्या नंतर एवढी गर्दी होती हॉस्पिटलले, तर वेगळे वेगळे पेशंट, त्याच्यापैकी गालफुगीचं प्रमाण असणारे जास्तीत जास्त पेशंट आले होते दवाखान्यातनी. तर हिच्या जे शाळेतल्या मैत्रिणी आहेत त्याले पण हेच आजार झाला. हे अचानक कसा काय झाला हे काही सांगताच येणार नाही. मागच्या वर्षीचं जे आजार होते ते डोळे येण्याचे प्रकार होते. तर दरवर्षी असे वेगळे आजार येऊ लागले. तर यावर्षी गालफुगीचा झाला. तर तिच्या शाळेतल्या मैत्रिणीले सर्वांले गालफुगीचे आजार झाले आणि सर्व रिकव्हरीमध्ये आले. आता हिची पण रिकव्हरी थोडी थोडी होत आहे. आणि दवाखान्यात गेल्याच्या नंतर इले गालफुगीवर तर काही उपचार नसते, पण जे ठणक वगैरे असते, जे ते जास्ती ठणकते अशा प्रकारे जे गोळ्या वगैरे असतात, त्याचं जे मेडिटेशन असते तेच डॉक्टरनं दिलं. तर याच्यावर काही उपाय नाही. याची जेव्हा दिवस संपून जातील, जवळपास असे दिवस राहतील त्याचे 7-8-10, तर तेवढे दिवस झाल्याच्या नंतर ते गालफुगीचा प्रकार ऑटोमॅटिक बसल असं आम्हाला डॉक्टरनं सांगितलं. मेडिकल वगैरे घेऊन घरी आलो तर इले हॉस्पिटलमध्ये आता वाटू लागलं की बा इले नेलं तर हिच्या बड्डेपर्यंत चांगली झाली पाहिजे. हिचा बड्डे येते 29 फेब्रुवारीले, तर त्या तारखेपर्यंत चांगली झाली पाहिजे. अशा प्रकारे आम्ही लवकरात लवकर तिचं ट्रीटमेंट करून तिले चांगलं करायच्या तयारीत नाही. आता ती जवळपास 3 ते 4 दिवस झाले शाळेत पण नाही गेली, त्या कारणानं ते त्रास होत असल्याच्यानं. तर जेव्हा बी ते ठणकते तेव्हा ते गोळ्या दिल्याच्यानंतर लगेच ताबडतोब तिला आराम पडते. पण जवळपास 8 ते 10 दिवस हे बिमारी घेणारच आहे तिची. 8-10 दिवसाच्या नंतर ते टकाटक होईल. आणि तिचा बड्डे 29 फेब्रुवारी म्हणलं तर आता 6 दिवस टाईम आहे जवळपास. तोपर्यंत चांगल्याच प्रकारे हिची रिकव्हरी होणार आहे. तर दोन्ही साईडले गालं फुगले आणि ते पट्ट्या जे असते गालाच्या लावायच्या, त्या गालफुगीच्या ते पट्ट्या लावल्या दोन्ही साईडले. तर इथं चुटकुताईचं अशा प्रकारे गाल वगैरे फुगले, आता स्वयंपाक वगैरे ती करू लागली. दाखव चुटकुताई, हाय म्हण इकडे. अरे बापरे. तर अशा पद्धतीची ते हे झालेली आहे हिची. म्हणजे या साईडले बी तेवढंच फुगलं इकडून आणि त्या साईडले बी तेवढंच फुगलं. आता थोडंसं नॉर्मली झालं. तर आता हिचा स्वयंपाक वगैरे खरं चालू पाहू दे. मज्जा. आता पहिल्यापेक्षा आराम पडू लागला गोळ्यानं. हा, तर पहिल्यापेक्षा चांगल्याच प्रकारे इले आराम पडू लागला. तर हे बिमारी अशी असते की ते ठणक मारते का एक टायमानं, आणि ठणकल्यानंतर तिला गोळ्या घ्यायला लागतात. गोळ्या घेतल्यानंतर तिला आराम पडते. तिथे चपात्या वगैरे बनवणं चालू आहे. चुटकुच्या भाजी वगैरे बनवली असेल आता त्याने. जेवणाची तयारी आम्ही करणार आहोत. प्रत्येक लेकराले होऊ लागला ते. आज आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये काही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये थोडं ते पसरत जाणार. म्हणजे दरवर्षी कोणतं ना कोणतं मुवमेंट येऊच लागलं. तर याचं कारण काय आहे काय माहीत, का वातावरण दूषित दरवर्षीच होते का काय होते काय माहिती. पण दरवर्षी कोणती ना कोणती, मागच्या वर्षी सर्व लेकरांचे डोळे आले होते. तर यावर्षी आता हे गालफुगीचं हे घडलेलं आहे. तर आता पाहू किती दिवस राहणार आहे गालफुगी आणि नंतर किती दिवसात तिची रिकव्हरी होणार आहे. आणि 29 फेब्रुवारीचा याचा बड्डे, जे 3 वर्षातून एक वेळा येते. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब करून टाकायचं जा फटाफट. मराठी व्हिडिओ असेच पाहायला तुम्हाला डेली भेटत जातील. जय हिंद, जय महाराष्ट्र.